हाय नमस्कार मित्रांनो, कसं काय सर्वजण बरे आहेत का? तर मित्रांनो, मी वारंवार माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला सर्वांना सांगत असतोय की बाबांनो, आपण शेतकरी आहे. तर आपली कामं आपण कशी बजावली पाहिजे ते काय नाही. लाईटीला सांभाळून केलं पाहिजे काम. कुठं आपण नदीला गेलो तर सांभाळून काम गेलं पाहिजे. कुठं आपण कुठेही आपल्या रानात वनात आपण जातोय येतोय. आपण कामं सगुरीने केली पाहिजे. म्हणजे कसं, की आपल्या आपल्या जबाबदारीनं आपण काम कसं करतोय, काय करतोय, कशाला काय पाला-बिला कुठं काय खसपास काय झालं तर भेल नाही पाहिजे, की तिथं नेमकं हाय काय, काय नाही त्याची आपण चौकशी केली पाहिजे, काय नाही. तर बघा मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यात शिरडून गावात एक बंडगर कुटुंबामध्ये एक अशी घटना झाली आहे, की 17-18 वर्षाचा मुलगा आहे, आदित्य. तो न नदी पाण्यात पडला आणि ती नंतर गावलाच नाही. ही घटना बरेच दिवस झालं होऊन. ती गावलाच नाही तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर त्याचे आई-वडील हा गेला होता, पहाटे-पहाटे गेला होता. पहाटे-पहाटे गेल्याच्यानंतर तो नदीत पडला. ती गावलाच नाही आणि गावला ते 4-5 दिवसानं गावला. पण कसा गावला आणि काय गावला, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. तोपर्यंत चॅनलवर कोण नवीन आला असला तर एकदम लाईक करा, सबस्क्राईब करा. बाकी काय नाही मग आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. तर कसा गावला हे तुम्हाला सांगतो मित्रांनो. डायरेक्ट पाण्यामध्ये ते जाऊन पडला. पडला ते 4-5 दिवसानंच गावला. तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, सोमवारी हा सकाळ-सकाळ लवकर पहाटे 5लाच गेला होता. नदीच्या पात्रापासून यांचं घर एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर आहे आणि ही नदीजवळ असल्यामुळं ही नदीला गेला होता. तर ह्याने गावना म्हणून मग ह्यांना वाटलं कुठं टॉयलेटला गेला म्हणून हे ह्यांच्या रानाकडे रानात हे जाऊन बघून आले. पण काही कुठेही सापडला नाही. मग गावातली मंडळी बरीच सगळी गोळा झाली. सोमवारचा दिवस होता. मग जाऊन बघितलं सगळ्याशी फिरवून हे तर कुठं काय एक एक दिवस हुडकला गावला नाही. मग जसं-जसं अंधार होईल तसं मग ह्यांना परत भ्या वाटायला लागलं. बाबा आपल्या पोरासंग दुसरं काय बरं वाईट काय घडलं-बिडलं का काय असं वाटायला लागलं. मंगळवारचा दिवस उजाडला. त्याच्यानंतर ह्याने तालुक्यावरचे जे काही पोलीस आहेत ती ह्यांनी पोलिसांना बोलवून घेतलं. आदल्या दिवशी फक्त कंप्लेंट दिली होती. त्यांनी येऊन वगैरे तपास केला होता. पण दुसऱ्या दिवशी पूर्ण नदीमध्ये हुडकायचं ठरवलं, की जवळ नदी असल्यामुळं हुडकायचं ठरवलं. पोलिस वगैरे सगळे आले. पोलिस पण मंगळवारी हुडकून गेली. त्या दिवशी पण कुठं गावला नाही, काय नाही. परत ना तुम्हाला सांगतो, जिल्ह्यावरचं जे की बघा बाहेरच्या देशामध्ये किंवा असं केरळामध्ये वगैरे इकडे कोण बुडलं वगैरे पाण्या-बिण्यात बुडणारे जे कोण आहे ते किंवा एखादा माणूस मासे मारताना कुठेतरी बुडलेला असतोय. त्यांना जे हुडकायला माणसं असते ते असली माणसं बोलवली. व्हाईट आर्मी म्हणून टीम त्याने कोल्हापूरवरनं शिरडून गावात बोलवली. अ, बुधवारच्या दिवशी बोलवली. काय तुम्हाला सांगतो, त्यांना फक्त चपल्या गावल्या. आदित्यच्या चपल्या गावल्या आणि चपल्या गावल्याच्या नंतर मात्र त्यांच्या घरच्या माणसाला एकदम हादराच बसला, की बाबा चपल्या गावल्या पाण्यात पण आदित्य कसा गावला नाही म्हणून. यांना यांचा बांध फुटला आणि ह्याने आक्रोश लय करायला लागले. मग ह्यानी गावातली काय मंडळी तुम्हाला सांगतो, त्यांच्यासोबत उतरली पाण्यात, होडीच्या भोवतीने फिरायची इकडं-तिकडं. पण काय त्या तिथं गावतच नव्हता. मग परत तुम्हाला सांगतो, बुधवारचा दिवस गेला, गुरुवारचा दिवस उजडला. गुरुवारी पण त्यांनी लय शोधाशोध घेतली, पण काय गावला नाही. पण ह्यांच्या डोक्यात परत ना असं आलं, की आजचा दिवस गेलेला गेला म्हणजे गुरुवारचा. शुक्रवारच्या दिवशी आता आपण असं करू म्हणले, की ड्रोन कॅमेरा नदी पात्रावरनं फिरवू म्हणले.
जेवढं काय आपल्या त्या ड्रोनच्या नजरेतनं काय दिसतंय तेवढं बघूया म्हणले. पण एक त्यांच्या मनात एक अशी पण एक भीती होती, की त्या नदीत मगऱ्या होत्या, मोठ्या-मोठ्या अशा मगरा होत्या आणि यांना असं पण वाटत होतं मगरनं खाल्ला-बिल्ला का काय? जर पाण्यात जर बुडला असला तर माणसाचा एक असा समज आहे, की 3 दिवसात जर माणूस बुडून जर मेलेला असला, तर 3 दिवसात वर येतो असा पण समज आहे. पण ही वर पण कुठं आला नाही. परत ना मेलेल्या माणसाचा मृत्यू जर कसा पण गळ लावून जर शोधते तसं पण ह्यांनी बघितलं होतं. ते सगळं बघून ड्रोन कॅमेऱ्यानं हुडकाय ठरवलं. ड्रोन पण सगळ्या नदीवरून जेवढं फिरवता येईल तेवढं सगळा फिरवला. तरी पण काही गावला नाही. संध्याकाळच्या 5 वाजून गेल्या मित्रांनो. आता म्हणली आजचा विषय आजचा दिवस हा शेवटचा आहे म्हणले आणि हा विषय इथं स्टॉप करावा लागतोय म्हणले. आता काय नाही. पण तरी पण ह्यांच्या डोक्यात असं आलं, की जिथं मगरा आहे तिथं बघूया म्हणले. एक जरी मगरानं जर खाल्ला असला तर तिथं आधी त्याची कापडं तर घावायला पाहिजे ते म्हणले, की ही व्हाईट आर्मी जी टीम आहे आपल्या देशातली, तर ह्याने हे ठरवलं. तर तिथे गेल्यावर तुम्हाला सांगतो मगरा ह्याने धुडकावून लावल्या बोटीतनं. तर मगरा जिथं एक खड्डा होता आणि एक असा बांध होता मोठा आणि तिथं शिरडून ते शिरोळला जाणाऱ्या मोटरी होत्या पाणी. तर तिथं मोटरा वगैरे होत्या आणि त्या साईडला एक खड्डा होता. मग ह्याने काय केलं, खड्ड्यामध्ये जाऊन बघायचं म्हणले आणि तिथं मगरा-बिगरा त्याने हाणून लावल्या हे. तर तिथे गेल्यावर ना काही वेळा पुरती लाईट गेली होती आणि मोटरीचा आवाज वगैरे जास्त होता. मोटर बंद झाल्याने तिथनं कुठनं तर असा आवाज आला, की वाचवा, वाचवा म्हणून असा आवाज आला. तर तुम्हाला सांगतो तिथं तो आदित्य होता एका मोठ्या डबऱ्यात पडला होता. तिथं चिखल वगैरे सगळं भरपूर होतं आणि साखळी पद्धतीनं माणसाने सगळे मिळून आदित्यला वर काढलं आणि आदित्यनं सांगितलं बाबा कसं खाली पडलो होते. आदित्य म्हणला मी खाली पडलो. खाली पडल्याच्या नंतर माझा पाय मोडला आणि माझं कंबर पण असं काय तर लागलं म्हणला. तर मला खाली गेल्यावर मला शुद्धच लागली नाही. तर आदित्यला विचारलं की बाबा तू इथं आता 4 दिवस म्हणला मृत्यूशी झुंज देतोय तर तुला भुका वगैरे काय लागल्या का नाही त्या? तर आदित्य म्हणला मी तिथे वर एक म्हणला पाईप गेली म्हणला त्या पाईपाचं पाणी खाली पडत होतं ते पाणी पिऊन 2 दिवस काढलं म्हणला. आणि तिसऱ्या दिवशी म्हणला मला लय भूक लागली म्हणला. मला भूक काय सोसली नाही मित्रांनो म्हणला. चिक्कुल मळून खाल्ला म्हणला 2 दिवस चिक्कुल मळून. बघा मित्रांनो. पोटाच्या आगीसाठी त्यानं वेळप्रसंगी चिक्कुल मळून खाल्ला आणि त्याला दवाखान्यात ॲडमिट केला नेऊन. तर आता राहिला विषय की मित्रांनो हा नदीत जाऊन पडला कसा? मेन मुद्दा ही आहे. नदीत जाऊन पडला कसा? तर ही सकाळ-सकाळी लवकर नदीच्या बाजूला टॉयलेटला गेला होता. टॉयलेटला गेल्यावर तिथं काय माध्यमातनं असं पण सांगितलं बरं का, की आदित्यच्या घरचं ना आदित्यचं भांडण झालं आणि त्यानं त्या रागात जाऊन उडी मारली. पण असं काही घडलं नाही. विषय असा झाला होता, की हे टॉयलेटला गेल्यावर ना त्याला एक असा भास झाला, की माझ्या मागं कोणतरी ताणत लागले भल्या पाट. मग मागं कोणतरी लागले म्हणून ह्यानं काय तर करेल म्हणून किंवा म्हणजे असं बघा एखादा लांडगा किंवा एखादा भूतबीत का अशा अशा प्रकारात किंवा काहीतर ह्याला भिऊन त्यानं पळत जाऊन चपल्यासकट नदीत त्यानं उडी मारली होती. नदीत उडी मारली आणि तो त्या कटड्यावरनं वर निघणार तिकडे जाऊन त्या मोटरबसनं हे. पण तेवढ्यात तिथं त्याचा पाय घसरला आणि पडला. असा विषय झाला होता. आणि खरं तर जी व्हाईट आर्मी जी काही टीम आहे, त्यांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या प्रयत्नानं आणि गाववाल्याच्या प्रयत्नानं त्याला हुडकण्यात यश मिळालं त्यांना.
आणि ड्रोन वगैरे सगळं वेगवेगळ्या पोलिसांची माहिती घेतली. कसं शोधूया, काय करूया, असं तसं ह्याने सगळं विचारलं आणि मग आदित्य बनकर गावला. आता ते एकदम टकाटक आहे. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की आपलं जे काम आपण करतोय ते सगळं नीटनेटकं केलं पाहिजे. तर बघा आदित्यने सुद्धा असंच काहीतरी त्याला भ्या वाटलं आणि त्यानं आपल्या जाऊन पाण्यात उडी मारली आहे आणि मृत्यूशी झुंज देत बसला 4 दिवस आणि 4 दिवसानंतर आदित्य असा गावला. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपलं जीवन जगत असताना आपण सुद्धा व्यवस्थित जगलं पाहिजे आणि कमेंट करा. चला बाय बाय मित्रांनो.